सध्या मेष राशीला 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे, तर त्याच्यामुळे आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं, मन शांत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि इथे काय होतं, 7.5 म्हणजे आपल्याला 12वे शनी महाराज आहेत, त्याच्यामुळे काही कामांमध्ये विलंब जाणवू शकतो, पण केलेले प्रयत्न कधीही वाया जात नाहीत. कारण मेष राशीचा स्वभावच मुळात लढाऊ आहे. एकदा जर त्यांनी ध्येय निश्चिती केली, एकदा टार्गेट ठेवलं, तर ते पूर्ण केल्याशिवाय मेष राशीची लोक शांत बसत नाही. आणि हाच स्वभाव या महिन्यात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आपलं जर कौटुंबिक जीवन पाहिलं तर नक्की कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे. नवीन ओळखी होऊ शकतात. जे विवाह योग्य युवक युवती आहेत, जे प्रेमात आहेत, त्यांचे विवाह योग ठरण्याचे सुद्धा मजबूत योग इथे दिसत आहेत. या महिन्याचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सरकारी कामं. आता शनी महाराज वक्री झालेले आहेत, त्याच्यामुळे अनेक दिवसांपासून जी काही रखडलेली कागदपत्र आहेत, परवानग्या आहेत, जे काही शासकीय प्रशासकीय कामं आहेत, जी काही तुमची अडकली आहेत, ती नक्की पूर्ण होऊ शकतात. पण त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करावा लागू शकतो. तर नोकरी करणाऱ्यांनी विशेष काळजी घेणं जरा आवश्यक आहे. वरिष्ठांशी वाद टाळा. स्वतःचं मत जरी योग्य असलं तरी सुद्धा ते शांतपणे मांडणं आवश्यक आहे. जर राग येत असेल तर थोडा वेळ शांत बसा, नंतर विचार करा आणि बोला, पण पटकन बोलायचं नाही. कारण 7.5चा काळ सुरू आहे, त्याच्यामुळे डोक्यावर आधीच भार असतो, कामाचा ताण असतो आणि त्याच्यातून रिॲक्शन निघतात, पण त्याचे परिणाम हे दूरगामी होऊ शकतात. म्हणून ही काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आर्थिक जो काही ताण आला आहे तो नक्की कमी होऊ शकतो. जुन्या व्यवहारांमधून लाभ मिळू शकतो, मात्र खर्चांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किंवा भविष्यासाठी काही अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आर्थिक नियोजन करणं हे सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कलाकार आहेत, खेळाडू आहेत, प्रशिक्षक, मीडिया क्षेत्रातील व्यक्ती आहेत, सर्जनशील काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यातून नवीन संधी मिळू शकतात, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, काहींना मान सन्मान प्रसिद्धी मिळण्याचे सुद्धा योग आहेत. एकूणच जर आपण मेष राशीसाठी पाहिलं तर ऑगस्ट हा महिना मेष राशीसाठी प्रगतीचा आहे. आता 7.5 आहे, शनी महाराज वक्री गतीमध्ये आहेत, त्याच्यामुळे थोड्या गोष्टी उशिराने होऊ शकतात, पण यश हे नक्की मिळणार आहे. सरकारी कामे, कोर्टाची प्रकरणे, मालमत्तेचे व्यवहार, शिक्षणाशी संबंधित विषयांमध्ये नक्की चांगली प्रगती होईल. संयम ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा आणि मेहनत प्रामाणिकपणे करत राहा. त्याच्यामुळे योग्य प्रयत्नांचं फळ हे नक्की चांगलं मिळेल. आपण जर मेष राशीला या महिन्यात उपाय करायचा जर विचार करत असू तर 7.5 ज्यांना ज्या राशींना आहे त्यांनी कंपल्सरी रोज संध्याकाळी हनुमान चालीसा म्हणावी. दर शनिवारी ओम शम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. काळे तिळाचं दान करू शकता.